काजू कतली बनवताना तुमची ही काजू कतली कधी घट्ट, कधी चिकट, तर कधी अगदीच फसते का? तर यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी बाजारातून काजू कतली आणू नका. घरच्या घरी अशी परफेक्ट काजू कतली बनवा. भावाच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आणि हा दिवस प्रत्येक बहिणीसाठीच खूप खास असतो. लग्नानंतर तर या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढतं. कारण आपला लाडका भाऊ आपल्याला भेटायला घरी येणार असतो किंवा आपण त्याला भेटण्यासाठी माहेरी जाणार असतो. मग या खास दिवसासाठी आपण काहीतरी स्पेशल केलंच पाहिजे ना? म्हणूनच यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी बनवा घरच्या घरी अगदी सोपी, झटपट आणि बाजारासारखी परफेक्ट काजू कतली. आणि हो, काजू कतली बनवताना माझ्याकडून सुरुवातीला ज्या चुका व्हायच्या, ज्यामुळे माझी काजू कतली फसायची, त्या चुका तुम्ही अजिबात करू नये यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. काजूचं मिश्रण किती बारीक करायचं, पाक किती शिजवायचा आणि काजू कतली परफेक्ट कन्सिस्टन्सीची कशी ओळखायची, हे अगदी सोप्या पद्धतीने पाहूया. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काजू कतली केली, तर तुमची काजू कतली कधीच फसणार नाही आणि अगदी मऊ, चविष्ट आणि परफेक्टच होईल. तर चला वेळ न घालवता पटकन या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावासाठी प्रेमाने बनवूया स्पेशल काजू कतली. नमस्कार, मी संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत काजू कतली. त्यासाठी मी घेतलेला आहे इथे 1 कप काजू, अर्धा कप साखर, पाव कप पाणी, 1 चमचा साजूक तूप आणि इथे मी सिल्वर पेपर घेतलाय. हा सिल्वर पेपर मी ऑनलाईन ऑर्डर केलाय. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. टिप नंबर 1. काजू कतली करताना सगळ्यात पहिल्यांदा काजू छान मंद आचेवरती गरम करून घ्यायचे. कारण बऱ्याचदा काय होतं काजू मऊ पडतात आणि आपण जेव्हा त्याची पेस्ट करतो, तेव्हा ती पेस्ट व्यवस्थित होत नाही किंवा जास्त मिक्सर फिरवल्यामुळे काजूला तेल सुटतं आणि ते छान बारीक होत नाहीत. काजूंची व्यवस्थित पावडर करण्यासाठी काजू असे छान गरम करून घ्यायचे. तुम्ही बघितलं असेल मी सुरुवातीला काजू कढईमध्ये टाकले तेव्हा काजूंचा कलर थोडासा पिवळटसर होता. आता त्यांचा छान फ्रेश व्हाईट कलर झालाय. असा कलर झाल्यानंतर आपण काजू काढून घ्यायचे. काजू जास्तही लालसर होईपर्यंत भाजायचे नाहीत. फक्त आपल्याला त्यांना कडक करायचे, त्यासाठी थोडेसे हलके भाजून घ्यायचे. आता एका प्लेटमध्ये व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवून देऊ. काजू पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची पावडर करू. इथे दुसरी टीप लक्षात घ्यायची, काजू हे पूर्णपणे थंड झालेले हवेत, नाहीतर पावडर व्यवस्थित होणार नाही. आता टीप नंबर 3. जेव्हा आपण मिक्सरला काजू फिरवतो तेव्हा ते पल्स मोडवरती फिरवायचे, नाहीतर काजू मिक्सरला जास्त फिरवल्यामुळे त्याला तेल सुटू शकतं आणि काजू व्यवस्थित बारीक होत नाहीत. तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक पावडर झालेली आहे. आता टीप नंबर 4. काजू कतली करताना कधीच पावडर केलेले काजू डायरेक्ट घ्यायचे नाहीत. काजू नेहमी असे चाळून घ्यायचे. त्यामुळे काय होतं फक्त पूड राहते. त्यात जे जाडसर तुकडे राहिलेले असतात ते तसेच वरती राहतात. व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आपण जो हा चाळ राहील त्याची परत एकदा पावडर करून घेणार आहे. तेही एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता काजूची एकदम बारीक पूड राहिलेली आहे. यामुळे काजू कतली लाटायला व्यवस्थित जमते. आता एका गरम कढईमध्ये पाव कप पाणी आणि अर्धा कप साखर घ्यायची. आता साखर व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळेपर्यंत त्याला ढवळत राहायचं. मी जेव्हा सुरुवातीला काजू कतली केलेली तेव्हा माझे काजू थोडे मऊ पडलेले आणि मी तसेच मिक्सरला फिरवलेले. त्यामुळे एकतर ते बारीक झाले नाहीत. दुसरी चूक माझी म्हणजे मी 1, 2, 3 असे काजू फिरवून घेतलेले. पल्स मोडला फिरवले नव्हते. त्यामुळं थोड्या वेळाने काजूला तेल सुटलेलं आणि ते व्यवस्थित बारीक झाले नव्हते. आपल्याला काजू कतलीसाठी साखरेचा पाक हा एकतारी हवाय. त्यामुळे साखर थोडी-थोडी विरघळायला लागली, की त्याला एकतार सुटतीये का हे चेक करायचं. तुम्ही इथे बघू शकता साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे आणि थोडी-थोडी तार सुटायला लागली. पण अजून एकतार सुटत नाहीये. त्यामुळे अजून त्याला थोडं होऊ द्यायचं. तुम्ही इथे बघू शकता आता व्यवस्थित पाकाला एकतार सुटतीये. म्हणजे काजू कतलीला जसा पाक लागतो तसा पाक तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये काजूची पावडर मिक्स करू. काजू पावडर ॲड केल्यानंतर सगळं मिश्रण छान एकत्र मिक्स करून घ्यायचं.
कशी वाटतेय तुम्हाला ही काजू कतलीची रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे मी अशा नवनवीन, सोप्या आणि खूप साऱ्या टिप्ससोबत व्हिडिओ टाकल्या, की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तसेच मी येणाऱ्या दिवसांमध्ये बाळंतिणीचा आहार ही सीरीज घेऊन येतीये. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच तुमचे फ्रेंड्स असतील त्यांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्याचा उपयोग होईल. काजूची पूड साखरेच्या पाकात व्यवस्थित मिक्स झालीये. हे मिश्रण छान गोळा होईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आणि त्याला थोडा घट्टपणा आला, की त्यामध्ये आपण 1 चमचा तूप ॲड करू. आता हेही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण आपलं तयार झालंय हे चेक करण्यासाठी थोडासा गोळा वाटीवरती काढून घ्यायचा आणि तो हलक्या हाताने उचलून बघायचा. त्याची जर छान गोळी तयार होत असेल, तर मिश्रण तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता मिश्रण इझिली उचललं जातंय, तसंच त्याची व्यवस्थित गोळी तयार होतीये. म्हणजे आपलं काजू कतलीचं मिश्रण तयार आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आणि ते एका बटर पेपरवरती घेऊन बटर पेपरनेच हलकंसं मळून घ्यायचं. त्यासाठी बटर पेपरला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती काजू कतलीचं मिश्रण घ्यायचं. हे मिश्रण पटपट बटर पेपरच्या साहाय्याने छान मळून घ्यायचं. टीप नंबर 5. मिश्रण जर आपण बराच वेळ तसंच गरम कढईमध्ये ठेवून दिलं तर ते कडक होऊ शकतं आणि मळताना मग व्यवस्थित मळता येत नाही आणि त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे गरम-गरम मिश्रण बटर पेपरवर घेऊन त्याला असं बटर पेपरच्या साहाय्याने व्यवस्थित मळून घ्यायचं. आता हे मिश्रण आपण तोवर मळणार जोवर त्याचा व्यवस्थित गोळा तयार होत नाही आणि त्याला थोडा घट्टपणा येत नाही. तोवर हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं. मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काजू कतली केली होती, तेव्हा एकतर मी काजूची पूड आहे ती चाळणीने चाळून न घेता तशीच घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पाक थोडा कडक केलेला. म्हणजे एक तार सुटल्यानंतर एक अर्ध्या मिनिटानंतर मी काजूची पावडर त्यात ॲड केलेली. त्यामुळे माझा पाक कडक झालेला आणि असा गोळा न होता त्याचे तुकडे पडत होते. त्यामुळे काजूची पूड ही नेहमी चाळून घ्यायची आणि पाक हा एकतार झाला, की लगेचच त्यात काजूची पूड ॲड करून मिक्स करून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता गोळा आता छान घट्टसर झालाय. म्हणजेच आता तो लाटण्यासारखा झालाय. तर आपण दुसऱ्या बटर पेपरला तूप लावून तो व्यवस्थित लाटून घेऊया. काजू कतली ही मध्यम जाडीची छान लागते. त्याच्यामुळे आपण इथे मध्यम जाडीची काजू कतली लाटून घेणार आहोत. सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखी लाटून घ्यायची. सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लाटून झाल्यानंतर त्याच्या ह्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या. म्हणजे काजू कतलीचा आकार छान दिसतो. आता हव्या त्या शेपमध्ये काजू कतली कट करून घ्यायची. साखरेचा पाक जर परफेक्ट झाला आणि पावडरही छान बारीक असेल तर काजू कतली तुम्ही इथे बघू शकता कट करताना अजिबात तुटत नाहीये किंवा लाटतानाही अजिबात त्याचे तुकडे पडले नाहीत. त्यासाठी मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्यात त्या लक्षात घेऊन
त्याचप्रमाणे जर का तुम्ही काजू कतली केली तर तुमची काजू कतली न फसता एकदम सुंदर होईल. तुम्ही जर का काजू कतली करायला घाबरत असाल तर या रक्षाबंधनाला या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आता यावरती सिल्वर पेपर लावू. सिल्वर पेपर लावणं हे टोटली ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर लावा, नाही लावला तरी चालेल. हा सिल्वर पेपर मी ऑनलाईन खरेदी केलाय. तुम्हाला जर का ह्याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये सिल्वर पेपर असं कमेंट करा. मी तुम्हाला याची लिंक शेअर करेन. अशा प्रकारे स्पेशल काजू कतली तयार आहे. या रक्षाबंधनाला काजू कतली देऊनच भावाचं तोंड गोड करा आणि मला कमेंट करून काजू कतली कशी झाली हे नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाहीत. तसेच युनिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपी संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत, तर एकदा नक्की व्हिजिट करा. थँक्यू आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा.